नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी धारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आपण एक मागची ड्रिचिंग केली होती. त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण गुलाबाचे जे कळ्या किंवा पानं होती ती अशी पिवळसर होती, बरोबर आहे का? तर तुम्ही आता ह्या क्षणी काही झाड बघू शकताय कसं आहे. ह्याच्यामध्ये किती काळोखी झाली बघा पानावरती. पिवळसर जरा सुद्धा पान नाही राहिला कुठंच. हे का नाही? तुम्हाला मागच्या वेळेस मी एक झाड दाखवलं होतं, पूर्णपणे वाळून गेलं होतं ते. तुम्हाला हे झाड दाखवलं तुम्ही, हे सगळी पानं गळून गेली. जवळपास 4 दिवसापूर्वीचा हे व्हिडिओ होता मागचा, तुम्हाला दाखवलेला मी. आणि त्यानंतर हे व्हिडिओ दाखवतो मी, ते ड्रिचिंग केल्याच्या नंतर 4 दिवसांनी हे रिझल्ट आहे. याला ती कोंब फुटायला सुरू झाली. त्याची काडी पिवळी पडली होती, हिरवी झाली काडी पूर्णपणे. बघू शकता ह्याला फुटवा सुद्धा तुम्ही बघू शकता ह्याला कसा आहे. अशा पद्धतीने ह्याला फुटवा सुरू झाला मित्रांनो, म्हणजे रिझल्ट गुड. आणि दुसरं जर तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर मित्रांनो, कळ्या काढून 6 दिवस झाले. तर 6 दिवस झालं आणि ह्याच्या अगोदर तुम्हाला ह्याचा एक मी व्हिडिओ टाकला होता की एक खालचा जो फुटवा असतो तो आपल्याला काढायचा असतो. एवढा फुटवा 6व्या दिवशी झालाय. आता ही खालची ही जी कांडी तुम्हाला दिसते, ही कांडी आपल्याला कट करायची आहे. ही कांडी कट करून टाकायची. असा फुटवा सगळीकडे झालाय. म्हणजे मार्गदर्शन खूप गरजेचं आहे आणि अभ्यास खूप गरजेचा आहे मित्रांनो. सांगायचा उद्देश म्हणजे तुम्हाला मी मागच्या वेळेस हे पण सांगितले होते की काय जी झाड आहेत आपली ते खूप लहान आहेत, नाही का? हे झाड आहे, ही जी सुद्धा पाण्याची नव्हती कशी झाली बघा. हिरवी गार पानं झाली, ती पिवळं पान ह्याच्यातलं पूर्णपणे गेला, बरोबर आहे. हे फुटवा बघा, अशा पद्धतीने फुटवा तयार झाला. आता हे पिवळं पान दिसतंय का? आता हे गळून जाते ही सगळी पानं आणि हिरवी पाणी व्हायला सुरू झाली का? दिसत आहे तुम्हाला? आमचे मार्गदर्शक यांच्या मार्गदर्शनानुसार हे सगळं आपण केलेलं आहे. बघा या झाडाची किती हाईट झाली. बघा, तुम्हाला वरून खाली परत झाड दाखवतो मी. अशा पद्धतीने एवढं झाड वाढलंय बघा मित्रांनो. म्हणजे जवळपास 80% डिफरंट झाला पूर्ण प्लॉटमध्ये आपल्या. 80% बदल झालाय ड्रिचिंगच्या हिशोबाने. आपण ह्याला फवारण्या कमीत कमी घेतल्या आहेत मित्रांनो. ह्याला जास्त फवारण्या नाही आहेत. फवारण्याच्या जास्त भानगडीत पडत नाहीत. आपले मार्गदर्शक जे सांगतात त्या हिशोबाने ह्याच्या ड्रिचिंग, आता आमचे मार्गदर्शक सांगत असतात की ह्याचे ड्रिचिंग घेतलेली चांगली राहील. ठिबकमधून जर सोडलं तर कसं आपण एकाड ठिबक सोडलेलं आहे,
मग बऱ्यापैकी निम्म औषध तर त्या दुसऱ्या ठिबकला जाते जिथं काय आपण झाडं लावलेलीच नाहीत. अशा ह्याच्यावरती ती जाते. त्याच्यामुळं आपण काय करतोय की जवळपास हातानं जेवढं ड्रिचिंग फास्ट होईल तेवढं लय चांगलं. अहो हे झाड बघा कसं आहे. हे झाड पण बघू शकता तुम्ही. हो का हे पूर्णपणे पिवळं. हो का हे नव्हती फुटली का वरती आहे का नाही. काळी सुद्धा हिरवीगार झाली. रिझल्ट मस्त आहे मित्रांनो. याचा एक नंबर रिझल्ट आहे मित्रांनो. माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि मित्रांनो जवळपास तुम्ही माझं चॅनल बघत असता पण त्याला लाईकही करत नाही आणि त्याला शेअरही करत नाही तुम्ही आणि सबस्क्राईबही करत नाही. तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा आणि चांगला प्रतिसाद द्या. आणखी तुम्हाला मी चांगले चांगले व्हिडिओ दाखवत जाईन. धन्यवाद मित्रांनो.